नमस्कार सह्याद्रीकरांनो, स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली वर्षाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आता काय वर्ष चालून तर 1 महिना झालेला आहे. आता काय करणार, सगळ्यांची कामं, टाईम, सगळ्यांना मॅच करणं महत्त्वाचं. नाहीतर कोणी येत नाही राईडला. काहीतरी तडजोड करून केला मग शेवटी राईडचा प्लॅन आणि एकाने आमच्यातल्या हिमालयन 450 घेतली होती. त्याला खूप उत्साह भाई, चला राईडला म्हणून कुठेतरी. काय त्याचा उत्साह पूर्ण करण्यासाठी निघालो आम्ही राईडला. नवले ब्रिजच्या इथं आम्ही भेटलो होतो. नवले ब्रिज म्हणजे आता जे पुण्यात राहतात त्यांना तर माहितीच असेल. तो तो हॉन्टेड ब्रिज. ते सगळं सोडा, पण भाऊचा उत्साह सर्वात जास्त उत्साह 450 वाल्याचाच होता. काहीही म्हणा. तिथून आम्ही 5 मिनिटं थांबून लगेच निघालो. शॉर्ट राईडच होती म्हणून काही जास्त टेन्शन नव्हतं आणि जास्त सामानही काही घेतलं नव्हतं आणि घेऊ पण नाही. राईडला जाताना आहे ना, कमीत कमी सामान घ्यावं असं माझं तर म्हणणं आहे. आणि पुढं 5 मिनिटाच्या अंतरावरच कात्रजची टनेल लागली होती आम्हाला. टनेल पार करून खेडशिवापूर, वारवे बुद्रुक सोडून आम्ही कापरहोळच्या इथं पोहोचलो. कापरहोळच्या इथून उजवीकडे वळालो. इथून पुढे गारठा एवढा जाणवत होता ना, की ग्लोव्हजच्या आतही हात सुन्न झाले होते. रायडिंग जॅकेट घालून, ग्लोव्हज घालूनही काही फायदा वाटत नव्हता. आणि आमच्यातल्या एकाने तर डेनिमचं जॅकेट आणि आतून सँडो घातला होता. म्हणजे त्याचा काय हाल झाला असेल ना, त्याचं त्यालाच माहिती. मी तर सजेस्ट करेल, जरी तुम्ही रायडिंग जॅकेट घालताय तरी त्या आतून एखादी हुडी किंवा काहीतरी असं वॉर्म घाला, की त्यांनी तुम्हाला थंडी वाजणार नाही. कारण की जेव्हा तुम्ही राईडला जाता सकाळी सकाळी, गाडी जेव्हा तुम्ही 70-80 चालवता, एवढं गार वारं लागतं ना, काय सांगताच काय नाही. तर तासभर राईड करून आम्ही पुढं आलो होतो. जवळच आलो होतो. बसरारपूर म्हणून एक गाव आहे. तिथं हा स्पॉट होता. सनराईज बाईक शॉट म्हणून असं तुम्ही जर गुगलवर टाकलं, गुगल मॅप्सवर, तर तुम्हाला तो स्पॉट भेटेल. मी सजेस्ट करेल सकाळी लवकर निघा आणि सूर्योदयाच्या आधी निघा. कारण की तिथला सूर्योदय ना वर्थ इट वाटला मला. तुम्ही जर पुण्यात राहत असाल आणि तुम्हाला शॉर्ट राईड हवी असेल ना, तर हा स्पॉट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो तेव्हा सूर्य उगवण्याच्याच मार्गावर होता. मी गाड्या लावल्या आणि थोडा वेळ फक्त वाट पाहिली ते सूर्यदेवताच्या आगमनाची.